हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आज गणपती बाप्पांच्या आगमनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस खूप शुभ आहे, पण थोडंसं डोकं आउट झालं होतं माझं काही स्टुडंट्सवरती ज्यावेळेस 2 दिवसांपूर्वी येणारे CETची अनाउन्समेंट झाली होती. सो त्याबद्दल थोडंसं बोलायचं आहे मला. डिटेलमध्ये तर आपण बघूयाच, पण तुमचं थोडंसं माइंडसेटवरती पण बोलायचं आहे. सो बेसिकली आपला जो रेग्युलर वीकली टॉक असतो तो पण होणार आहे आणि CET बद्दल थोडंसं बघूया. तर खूप क्युरियोसिटी सगळ्यांना, तर तिकडनं स्टार्ट करून देऊ. मी जे थोडेसे शब्द असे वापरले की डोकं खराब झाले किंवा काही जणांना थोडासा राग येईल, ते ह्याच्यामुळे की जशी अनाउन्समेंट झाली गव्हर्नमेंटकडनं एक 5 वाजेच्या आसपास, तर लगेच स्टुडंटनी 6-7 वाजेपर्यंत कंटिन्यू मेसेजेस कॉल्स चालू करून दिले की सर आता आमचं कसं होणार, काही रडक्या इमोजीस टाकून परत विचारतायत सर आता पुढचं कसं होईल आमचं. तर खूप लवकर मुलांना असे पेशन्स लूज करतात राव आणि एकदम लगेच टेन्शन घेऊन टाकतात. कमावून यार, तुम्ही मेन एक्झाम देणार आहे तिकडे तुम्हाला याच्यापेक्षा डेंजर सिच्युएशन फेस करायची आहे. तर माझं हे म्हणणं नाही आहे की तुम्ही लगेच कॉन्टॅक्ट करू नका किंवा विचारू नका म्हणून. ऑब्व्हियसली क्युरियोसिटी असते, सगळ्यांनाच भारी वाटणार आहे. अरे पहिले मला तर वाचू दे त्यामध्ये काय आहे काय नाही आहे. बरेच जण फोन करून विचारत होते सर मग आता कसं वाटतंय तुम्हाला काय वाटतंय काय होईल. अरे 1-1.5 तास झालाय, थोडंसं थांबा, आपण नंतर सेशन घेणारच आहे. म्हणायचं काय ना, खूप आता मागे बँक प्रायव्हेटायझेशनची थोडीशी न्यूज आली होती, लगेच पॅनिक होऊन जात आहेत. तर तुम्हाला कुठेतरी एक माइंडसेट बिल्ड करावं लागेल, स्वतःला थोडंसं बॅक करावं लागेल. तुम्ही जे करताय त्याच्यावरती थोडासा ट्रस्ट ठेवा आणि थोडा वेळ द्या ना. कारण मी त्यात एक नोटीस केलं, जे स्टुडंट रेग्युलरली प्रॉपरली प्रिपेअर करताना त्यांच्यापैकी कोणाचा कॉल नाही आला, त्यांच्यापैकी कोणाचे मेसेजेस नाही आले, म्हणजे ते ना प्रेशर सिच्युएशनला व्यवस्थित हँडल करताय. आता तुम्ही कालपासून मॅडमने एक नवीन ऍक्टिव्हिटी चालू केली बघा. तुम्ही जर ते बघितला असेल तो व्हिडिओ, तर त्यामध्ये मॅडमनी शुभम पहाडेचं एक्झाम्पल दिले, जो महाराष्ट्र टॉपर होता ग्रामीण बँकेचा. मॅडमनी पहिला पॉईंट ज्याच्याबद्दल हाच सांगितला की तो ना फोकस्ड खूप असायचा, शिफ्ट नव्हता. आणि इथे मला ना तेच थोडंसं गडबड वाटली काही स्टुडंटची, की लवकर फोकस शिफ्ट होतोय तुमचा आणि फिअर थोडंसं आहे. आणि हे मी बऱ्याच वीकली टॉकमध्ये आधी बोलले की आताही सांगतो, द मोमेंट यू फिअर यू आर नथिंग. हे घाबरून खूप जातात लवकर. तर थोडंसं ना पेशन्स ठेवा. काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही साईड असतील ते बघू आपण. आणि नो डाऊट कुठल्याही एक अनाउन्समेंटला ना दोन्ही साईड असणारच आहे. आता जसं आपण म्हणतो पाण्याची बॉटल अर्धी भरलेली आहे पण अर्धी रिकामी पण आहे, तर बरेच जणांना ते अशी अर्धी रिकामीच का बरं दिसते. तुम्ही आता पॉझिटिव्ह अँगल्स बघा ना. मी म्हणत नाही की या CETमध्ये निगेटिव्ह नसणार आहे, काही निगेटिव्ह पॉईंट येऊ शकतात सुरुवातीला, पण आपलं काम काय सध्या होईल तेवढं पॉझिटिव्ह बघून त्याच्यावरती अटॅक करणं आणि पटापटा पुढे जाणं. सो बेसिकली याच्या पुढे कधी असं काही झालं, आणि आता कोरोनाने तर आपल्याला तेवढं शिकवलेलं आहे की अशा अनाउन्समेंट होत राहतील, किंवा मी म्हणत नाही निगेटिव्हवर काय, डेफिनेटली पॉझिटिव्ह अँगल्स बघणार आहे, पण असं घाबरून नका जाऊन पॅनिक नका हो. खूप लवकर स्टुडंट पॅनिक होऊन जातात आणि धपाधप ते टेलिग्रामवर मेसेजेस, व्हॉट्सअपवर मेसेजेस, तेच ते मेसेजेस परत इकडे की हा सरांनी इकडे नसेल बघितलं तर इकडे बघतील. तर थोडा वेळ द्या भाई, थोडा सबर करो आणि त्यानंतर आपण सिच्युएशनला बघू शकतो. सो हे तुम्हाला पुढे पण कामात येणार आहे बरं का. त्याशी रिलेटेड जर एखादं एक्झाम्पल द्यायचं झालं तर कुणाल जाधव म्हणून आपला एक शेगावचा स्टुडंट आहे बघा. आता कुणालचे रिझल्ट तर खूप जबरदस्त आहे. EPFO AFOचा पण त्याचा रिझल्ट आलेला आहे, ASOचा. आता ASOचा रिझल्टचा याचा इथं काय संबंध असं काही जण म्हणतील, मी सांगतो तुम्हाला. EPFO ASOचा रिझल्ट तुम्ही चेक करा, खूपच कमी मुलांचा आलेला आहे. आपल्या क्लासमधून तो एकटाच होता आणि बाहेर मला वाटत नाही की शक्यतो कुठे असेल, कारण की खूप मोठी एक्झाम होती, प्लस थोडेसे कमी जागा पण होत्या. एकच जण सिलेक्ट झाला, बाकी त्याचे SBI PO पण आला, बाकीचे आला. त्याशी एकदा बोलताना तो मला म्हटलं होतं की सर कसं आहे ना, मेन एक्झाममध्ये कॉन्टला समजा मला थोडा वेळ लागला किंवा लॉजिकला थोडा वेळ लागला किंवा एखाद्या क्वेश्चनला मी 10-15 मिनिटं दिली आणि माझा तो वेळ वाया गेला, स्पेसिफिकली SBI PO किंवा IBPS PO ला, तर त्यात असं काही टेन्शन घेण्यासारखं नाही आहे, कारण त्या एक्झामची लेवलच तेवढी आहे की तेवढा वेळ जाईल. सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की त्याच्यानंतर तुम्ही बाउन्स बॅक कसं करता. ठीक आहे, ती सिच्युएशन आली त्याच्यानंतर तुम्ही स्वतःला किती बॅक करता, टॅकल करता. तसं आता हे प्रायव्हेटायझेशनची एखादी न्यूज आली, इकडची काहीतरी न्यूज आली, ठीक आहे थोड्या वेळासाठी माणूस डिस्टर्ब होतं, पण तुम्ही त्याला कसं ऍक्च्युअली नंतर टॅकल करणार हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका, भीती नका ठेवा. आता बरेच जण असं म्हणतो की आम्ही 2-2 वर्षापासून प्रिपेअर करतो, आमचं काय होईल. त्याचे पॉझिटिव्ह साईड्स बघू ना आपण. तुम्ही 2 वर्षापासून प्रिपेअर करताय, तुम्ही डेफिनेटली बाकीच्यांपेक्षा पुढे आहे ना. काही 6 महिन्यापासून करताय, काही 1 वर्षापासून करताय. सो दोन्ही अँगल्स बघितले पाहिजे असं मला वाटतंय. म्हणून ती न्यूज काय आहे काही नाही, आता ती बऱ्याच जणांनी आर्टिकल वाचले असतील, टेलिग्रामवरती पण आले होते, ते तर मी सांगणारच आहे, त्याबद्दल काही वाद नाही. समजा किंवा त्यातले काही इम्पॉर्टंट पॉईंट्स बघूयात जे तुम्ही खरंच फोकस केले पाहिजे, ते सगळे बघू. पण त्याच्या आधी मला ना हा माइंडसेट क्लिअर करायचा यार. हे दरवेळेस नाही झालं पाहिजे असं की एखादी नोटिफिकेशन आणि मुलं एकदम घाबरून जातात. दरवेळेस तसं नाही झालं पाहिजे ना. आता ते जागा आल्या IBPSच्या सर 1100 आल्या, मग नंतर लगेच दुसऱ्या दिवशी बँक ऑफ महाराष्ट्राने पण टाकल्या होत्या, त्याही वाढल्या होत्या. बरं त्याच्यानंतरही तुम्हाला माहिती की त्या फक्त 3 ते 4 बँकेच्या आहेत, त्या अजून वाढणार आहेत. सो सगळे व्ह्यूज असतात, पहिले पूर्ण बघून घ्या आणि मग ओपिनियन द्या ना की ते निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह. सो फिअर लका ठेवू जास्ती. मला थोडंसं तिथे एक वाईट वाटतंय, बाकी काही नाही. सो कुणालचा तो पॉईंट मला खरंच खूप पटला की ठीक आहे सर असं होतं सर मेन एक्झामला, पण ते सगळ्यांसोबत होतं. आणि सगळ्यांना माहिती IBPS POचा जो मागच्या वेळेसचा पेपर आहे, मी बऱ्याच वीकली टॉकला बोललो पण असेल, 7 ते 8 अटेम्प्ट होता ॲव्हरेज, 7 ते 8 अटेम्प्ट. मॅथ्सचं जर बोलायला गेलं तर 45 मिनिट 35 क्वेश्चन आणि 7 ते 8 अटेम्प्ट होता ॲव्हरेज. म्हणजे विचार करा लेवल कशी, तिथून तुम्हाला बाउन्स बॅक करता आलं पाहिजे. होऊ शकतं असं 10-15 मिनिटं एखाद्या क्वेश्चनला गेले, पण तिकडनं पण तुम्ही पेपर
पेपर काढायला पाहिजे, आणि त्यांनी काढलेले आहेत आणि भरपूर जुन्या मुलांनी काढलेले असतील. तर हे ना, हे तुम्हाला शिकावं लागणार आहे. तुम्ही जर एक गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रिपेअर करताय, एवढा हाय प्रोफाईल जॉबसाठी जाताय, तर कमावून यार तुमच्यात तेवढे गट्स पाहिजे आणि तेवढा तुमचा ॲटिट्यूड चांगला ठेवा. असं घाबरून नका जाऊ प्रत्येक वेळेसच. आता बऱ्याच जणांचे मी नावही घेणार होतो, पण म्हटलं नको, त्यांना वाईट वाटेल. सो बेसिकली तुमच्या चांगल्यासाठीच सांगतोय मी की तुम्ही थोडंसं पॉझिटिव्ह राहत जा प्रत्येक वेळेस, आणि पॉझिटिव्ह अँगलनी बघा ना. मी म्हणत नाही निगेटिव्ह साईड पण असते, पण जेवढं होईल तेवढं पॉझिटिव्ह बघा. सो आपण स्टार्ट करूया. पुढे काय करायचंय, विकली टॉकचं मी पूर्ण येणारे सीईटीचं स्टार्ट करतो. आणि मागे आता एक नीटच्या एक्झामचं पण चाललं होतं बघा, की सर नीटच्या एक्झामसाठी सुप्रीम कोर्टने ऑर्डर दिली, मग सुब्रमण्यम स्वामी म्हणतात की नाही, पीएम मोदींना परत एकदा तुम्ही विचार करा. ठीक आहे यार, हे लोक यांचे डिसिजन घेत राहतील ना, तुम्ही कशाला टेन्शन घेताय, कारण तुम्हाला एकदा कन्फर्मेशन देतीलच ना ते. आणि मी म्हणतो अशा ज्या काही ॲडव्हर्टाइजमेंट येतात ना, जसं आता येणारे सीईटीचं पण झालं, याचं टेन्शन आम्ही घेतलं पाहिजे, क्लासेसवाल्यांनी घेतलं पाहिजे, टीचर्सनी घेतलं पाहिजे. हे तुमच्यासाठी आहे ना रेडी, कारण मी नोटीस केलं जे सिन्सिअर प्रिपेअर करणार आहे ना, कोणाचा मेसेज कॉल नाही आला, कारण त्यांना माहिती आहे सरांचा हेड आहे, सर बघून घेतील, आपण आपला अभ्यास चालू ठेवायचा, हे एवढं त्यांना माहिती आहे ना. सो हा पॉईंट थोडा व्यवस्थित समजून घ्या. पुढे तुमचा असा वेळ नको जायला, कारण लगेच मुलं म्हणतो सर आम्ही 2-3 दिवस डिस्टर्ब झालो, आता काही आमची लिंक तुटली. अरे कमावून यार, ऐसा थोडी चालेल का. तर हे थोडंसं समजून घ्या, मला काय सांगायचं आहे ते. ठीक आहे, क्लिअर. बाकी मी म्हणत नाही की कॉल मेसेजेस करू नका, करा. तुमचा फीडबॅक, तुमची क्युरिओसिटी जाणून घेणं, तुम्हाला ते एक असते क्युरिओसिटी की अरे पटकन सरांचं काय ओपिनियन चालतं, काय हरकत नाही, पण ते डिस्टर्ब होणं ते नाही पटत आहे मला, ते बिलकुल नाही झालं पाहिजे. ठीक आहे. सो आपण पुढे जाऊयात. आजचं बघा, सीईटीचं स्टार्टिंगला आता बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, आणि काही गोष्टी अशा ज्या बऱ्यापैकी वाटत आहेत अशा आहेत म्हणून, आणि बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या खूप अनसर्टन आहेत, ज्या आता कमिटी डिसाईड करल. सगळ्यात पहिले तर सर येणारे सीईटी काय, आता खूप जण नवीन असतील, पण जे जुने स्टुडंट आहे त्यांना माहिती की ऑलरेडी येणार होतं, खूप दिवसांपासून प्रपोजल चाललं होतं, मागच्या 3-4 वर्षांपासून ही न्यूज होती. आता कॅबिनेटने बजेटमध्ये आपल्या निर्मला सीतारामन यांनी जानेवारीमध्ये वगैरे अनाऊन्समेंट पण केली होती, पण ते त्यावेळेस एक आलं होतं की पुढच्या वर्षी होईल म्हणून, आणि आता बऱ्यापैकी कन्फर्मेशन आलेले. तर एक्झॅक्टली झालं काय, यांनी NRA म्हणजे काय, नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी, ठीक आहे, यांना एक सीईटी कंडक्ट करण्यात, आता ती पहिले तर एजन्सीसाठी एक परमिशन दिली, ती बॉडी फ्रेम होईल. ठीक आहे, याचे एक अप्रुव्हल भेटून गेले त्यांना, ज्याच्यावरती खूप जास्त इतक्या दिवसापासून अनसर्टनिटी होती की होईल की नाही. तर एक बेसिक काम त्यांचं होऊन गेलं की आता ती बॉडी फॉर्म होणार आहे. मग याच्यामुळे IBPS, SSC किंवा रेल्वे, RRB आपलं जे आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, हे सगळं बंद होईल का, तर तसं नाही आहे. आपण स्टेप बाय स्टेप, टप्प्याटप्प्यात सगळं बघू. सो बेसिकली आता फक्त याला एक परमिशन भेटलेली आहे, पण आता हे 2020ला होईल का 2021ला, तर मी टप्प्याटप्प्यात चालू करतो. सगळ्यात पहिला आणि कामाचा पॉईंट, हे इमिजिएट होणार नाहीये. हे 2020 साठी तर कसंच होणार नाहीये, हे 2021ला होईल. 2021ला आपण जर पकडलं की जानेवारीमध्ये समजा त्यांनी एखादा कंप्लीट ड्राफ्ट केला, किंवा एखादं त्यांनी तयार करून पाठवलं, सगळ्यांना सांगितलं की बाबा आमच्या असे म्हणणं आहे, तर त्याच्यातही काही थोड्याफार गोष्टी कमी जास्त होऊ शकतात, त्यानंतर ते इम्प्लिमेंट होईल. म्हणजे जरी त्यांनी जानेवारीत ते प्रपोजल टाकलं तरी पण ते 2-1 महिन्याचा तर वेळ देतील तुम्हाला. लगेच दुसऱ्या दिवशी सीईटीची एक्झाम झाली आणि संपला सिलेबस असं नाही होणार. त्यामुळे आपण थोडं व्यवस्थित बघू. तर कंप्लीट तुमच्याकडे पहिले 2020 तर आहे, जसं आपलं प्रिपरेशन चाललंय तसं चालू ठेवा. म्हणून मी शेवटी कंटाळून एक मेसेज टाकला होता टेलिग्रामवरती की कोणी पॅनिक होऊ नका, आणि तुम्हाला जे शेड्यूल सांगितलेले, जो काही तुमचा अभ्यास चालू आहे ग्रुप सोबतचा, तो कंटिन्यू ठेवा. तुम्हाला लगेच इमिजिएट काही चेंजेस करायला मला तर नाही वाटत की पाहिजे म्हणून. इमिजिएट मी सांगतो लॉंग टर्मसाठी काय करावं लागेल, काही नाही तर पुढे आपण चर्चा करू. सो पहिली गोष्ट, 2020ला हे बिलकुल इम्प्लिमेंट होणार नाहीये, 2000 झालं तर 21ला होईल. त्यातही जानेवारी-फेब्रुवारी आपण असं पकडून चालू. त्यातही झालं डिले तर नशीब चांगलं आहे तुमचं की तोपर्यंत तुम्हाला हाफ फ्लो कंटिन्यू करता येईल, आणि नवीन आलं तरी आपण बघू शकतो. सो पहिला पॉईंट क्लिअर, 2020ला होणार नाही. मग सर 2020ला होणार नाही म्हणजे आता RRBचं ऑलरेडी नोटिफिकेशन निघालेलं आहे, IBPSचं निघालेलं आहे, SBI क्लर्कची तुमची प्री झालेली आहे, मेन्स बाकी आहे, RBIची पण प्री झालेली आहे, मेन्स बाकी आहे. तर या 4 एक्झामचं डेफिनेटली होतील. प्लस याच्यासोबत RRB असिस्टंट पण आहे, त्यानंतर IBPS क्लर्क पण येईल, SBI PO येण्याची शक्यता आहे, आणि अजून बाकी बऱ्याच, जसं की AAOची पण मला एकाने सांगितलंय, जो आपला स्टुडंट LIC मध्ये, ते मी तुम्हाला आज वाचून दाखवतो. त्याचंही म्हणणं होतं की सर ही ॲड या दिवसामध्ये येऊ शकते. ॲग्रिकल्चरवाल्यांची ॲड आहे, तर ह्या तर मला वाटतं डेफिनेटली होतील. कारण असं होऊ शकतं की हा युजली ज्या नोव्हेंबर-डिसेंबरला होता, या थोड्याशा जर पुढे गेला जानेवारीमध्ये, तरी मला वाटतं याला हाच पॅटर्न राहील. हा लगेच चेंज करणार नाही सीईटीवाले, त्या पुढच्या सीझनला चेंज करतील. आणि या सीझनमधले आपले एक्झाम्स किती झालेले आहे, आता चालू होत आहेत. क्लिअर, या कोरोनामुळे लेट झालं होतं ना. सो पहिले हे डोक्यातनं काढून टाका, 2021 साठी, 2020ला काही धोका नाहीये. पण आता काही जणांचं नवीन प्रिपरेशन असेल, ते म्हणतील सर आम्हाला तिथपर्यंत जाईल, तर त्याचं मी पुढे सांगणार आहे की काय अभ्यास तुम्हाला केला पाहिजे, नाही केला पाहिजे, कुठला केला पाहिजे, सगळं सांगतो. तर पहिला पॉईंट क्लिअर, 2020ला हे लागू होणार नाही, 2021ला होईल. सेकंड पॉईंट बघा, आता ही जी सीईटीची एक्झाम यांनी एक्झॅक्टली केलं काय,
प्रीची जी एक्झाम असणार आहे, प्री आणि मेन्स जे आपल्याला कळतं, आता थोडंसं SSCच्या साईडला गेलं तर tier 1 tier 2 म्हणतात ते, ठीक आहे, पण आपण प्री आणि मेन्स म्हणून, कारण सगळे मॅक्झिमम मुलं बँकिंगचे असतील, तर यांनी काय केलेलं आहे, प्री आणि मेन्स हे 2 प्रकार होते ना. आता प्रीचं कसं व्हायचं, तुम्हाला SBI साठी एक प्री द्यावं लागायची, RBI साठी एक वेगळी प्री द्यावं लागायची, IBPS क्लर्कसाठी द्यावं लागायची, IBPS PO साठी द्यावं लागायची. असं जर नीट विचार केला तर तुम्ही वर्षभरात निदान 25 ते 30 प्री देऊन टाकायचे, जर सगळ्यांनी व्यवस्थित सगळे फॉर्म भरले तर. 25 ते 30 प्री द्यायच्या आणि 25 ते 30 परत मेन्स पण द्यायच्या, जर क्वालिफाय झालं तर. मग यांनी काय केलेलं आहे, प्री एक्झामसाठी सोप्या भाषेमध्ये समजेल असं सांगतो मी तुम्हाला. प्री एक्झामसाठी ना एक बॉडी तयार केलेली आहे, एक ऑर्गनायझेशन तयार केली, किंवा तुम्ही असं म्हणा एक पर्टिक्युलर एजन्सी तयार केलेली, नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीचं नाव दिलं. जसं IBPS एक आपली संस्था होती, तशी ही एक संस्था तयार केली जी की फक्त प्रीची एक्झाम कंडक्ट करेल, फक्त प्रीची. यांचा मेन्समध्ये काही एक भाग नसणार आहे. मग मेन्स कोण कंडक्ट करेल, तर आपला IBPSच करेल, जे इतक्या वर्षांपासून करत होतं. म्हणजे प्रीसाठी नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी आहे, कोणाच्या, सगळ्यांच्याच. IBPSची पण प्री तेच कंडक्ट करतील, SSCची पण तेच कंडक्ट करतील, SSCच्या ज्या पण एक्झाम्स आहे समजा, आणि रेल्वेच्या ज्या पण एक्झाम्स आहे. सो बेसिकली प्रीसाठी ही CETची एक्झाम होणार आहे, फक्त प्रीसाठी. सर मग याचा स्कोर पुढे व्हॅलिड होईल का, तर नाही. आता तसं तर त्यांनी दिलेलं नाहीये आणि नसणारच आहे ते डेफिनेटली, ठीक आहे, त्याचं तुम्ही काळजी नका करू. सो प्रीसाठी CETची एक्झाम राहील, मेन्ससाठी मात्र आपलं हे सगळं सुरळीत राहील. मग आता याच्यामध्ये हा डाऊट आहे की सर याच्यानंतर मेन्सच्या एक्झामला वेळ किती राहील आणि सगळ्या मेन्स अशा लागून होतील का, तर हे पण त्यांनी क्लिअर नाही दिलेलं. आता हे सगळं त्यांना खरंच विचार करावा लागेल, कारण की प्रीच्या एक्झामला एवढे सगळे मुलं असणार, SSCचे पण, रेल्वेचे पण, बँकिंगचे पण. आणि मग सर त्याचा कट ऑफ आता कसं, त्याच्यात पण 2 प्रकार, एक तर ते स्कोर देतील किंवा पर्सेंटाईल देते. आता हे शक्यतो ना कॅटला वगैरे व्हायचं ज्यावेळेस आम्ही द्यायचो, तर त्याच्यातला पण पर्सेंटाईल सिस्टीम असायचा. कशामुळे, कारण की एका दिवसात एक्झाम होईल का, पहिले तर हा एक डाऊट आहे, एका स्लॉटमध्ये होईल का, हा एक डाऊट आहे, स्लॉट आहे वेगवेगळे राहतील, तर कदाचित पर्सेंटाईल देतील. सर तुम्ही स्कोर शब्द का नाही वापरते, ते स्कोरचं कसं होतं, स्लॉट इझी असला तर स्कोर वाढून जातो, स्लॉट अवघड असला तर स्कोर कमी येतो. पण पर्सेंटाईलवर न कळतं, पर्सेंटाईल इज नथिंग बट युअर रँकवर न कळतं, तर ते तशी पण सिस्टीम राहू शकते. तर अशा बऱ्याच काही गोष्टी त्याच्यामध्ये, पण मी एक क्लिअर करतो. सगळ्यात पहिले CETचा जो स्कोर असेल तो 3 वर्षांसाठी व्हॅलिड असणार आहे. समजा मी जानेवारीमध्ये एक्झाम झाली, मी CETचा पेपर दिला आणि मला बऱ्यापैकी एक 93 पर्सेंटाईल भेटले, तर तो माझा स्कोर 3 वर्षांसाठी व्हॅलिड राहील. याचा अर्थ 3 वर्षामध्ये जेवढे मेन्स होतील, जर का मी त्याला कट ऑफ मी क्लिअर करत असेल तर मी 3 वर्षामध्ये होणाऱ्या सगळ्या मेन एक्झाम देऊ शकतो. मग सर कट ऑफ किती राहील, आता ते डिपेंड करतं. रेल्वेवाल्यांचा कट ऑफ वेगळा राहू शकतो, IBPS वाल्यांचा कट ऑफही वेगळा राहू शकतो, आणि SSC वाल्यांचाही कट ऑफ वेगळा राहू शकतो. ते डिपेंड करेल. मग ते स्कोर एक तर सांगतील तुम्हाला, किंवा पर्सेंटाईल पण सांगू शकतील, किंवा रँक नाही म्हणा, पर्सेंटाईलच समजा, असं पकडू शकतो आपण. मग याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, CETच्या 2 एक्झाम्स ठेवले, सध्या तरी तसं म्हणताय, आणि मोस्टली 2च राहतील. वर्षभरात तुम्ही 2 वेळेस CETची एक्झाम देऊ शकतात, किंवा सोप्या भाषेत वर्षभरात 2 वेळेस तुम्ही प्रीची एक्झाम देऊ शकता, 2 वेळेस. असं झालं जानेवारीत मी एक्झाम दिली, माझा स्कोर खूपच कमी आला, मग मला परत 6 महिन्यानंतर अजून एक एक्झाम होईल, ती द्यावं लागेल. ती जर माझी क्लिअर झाली तर मग आता हा काही जणांना डिसएडव्हान्टेज वाटेल, म्हणजे माझं वर्ष वाया गेलं काय, जसं UPSC साईडला व्हायचं. हा थोडासा तो एक इश्यू आहे, म्हणजे प्रीचा रोल आता खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण एकदा प्री काढली की 3 वर्षभर तुम्हाला प्रीचा ताण नाहीये, ठीक आहे. पण मग मेन्सला मात्र तुम्ही पाहिजे तेवढे अटेम्प्ट्स तिकडे देऊ शकता, म्हणून सगळ्यात इम्पॉर्टंट आता प्रीचा पण रोल असणार आहे. अजून बराच पिक्चर पुढे क्लिअर होईल, पण एक रफ असा आहे की 2 वेळेस CETची एक्झाम होईल, 3 वर्षासाठी त्याचा स्कोर व्हॅलिड राहील. त्याच्यानंतर पर्सेंटाईलचा मला वाटतं थोडा इम्पॉर्टंट रोल राहील, कारण तुमचा स्लॉट कसा आहे, तुम्हाला त्यातल्या बेस्ट द्यावं लागणार आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर जर पुढे बघितलं तर 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएशन अशा 3 पद्धतीने त्यांनी CETची एक्झाम ठेवलेली आहे. आता बऱ्याच वेळेस तुम्ही बघतात बघा, RBI अटेंडंटची ॲड येते, ती सगळ्यांसाठी नसते ग्रॅज्युएशनसाठी. नाबार्ड अटेंडंटची येते, ती पण सगळ्यांसाठी नसते. तर काही ॲड्स 10वी बेस्ड असतात, आणि हे रेल्वेमध्ये तर आहेच, SSC मध्ये पण असं खूप जास्त आहे. आपले स्टुडंट एवढं SSCचं करत नाही म्हणून त्यांना कदाचित माहीत नसेल, पण बँकिंगमध्ये पण आहे आणि इकडे पण आहे. सो बेसिकली 10th पासवाल्यांची एक वेगळी राहील CET, 12th पासवाल्यांची वेगळी राहील, आणि ग्रॅज्युएशनवाल्यांची वेगळी राहील. अशा 3 तर त्या CET कंडक्ट करणार आहे, आणि ते प्रत्येक वर्षभरातनं 2-2 वेळेस. तर आता याच्यासाठी सर एक एक्झाम कंडक्ट करायला इतक्या वेळ होतं, हे कसं करतील. आता यात त्यांनी असं म्हटलंय की आम्ही 117 सेंटर्स ठेवणार आहे, म्हणजे एव्हरी डिस्ट्रिक्टमध्ये आम्ही सेंटर ठेवणार आहे. त्यासाठी त्यांनी 1517 करोडचं फंड पण हे केलेलं आहे. तर आता कदाचित त्यांचा प्लॅन असा असणार आहे. बरं सर, याचा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज काय, त्यांचं मेन तर टार्गेट हे असणार आहे की जे पण आता गावाकडचे स्टुडंट्स आहे, बऱ्याच वेळेस असं होतं, मी खूप जणांसोबत डिस्कस पण केलेलं आहे आणि बऱ्याच वेळेस दिसलेलं पण इतक्या दिवसामध्ये. समजा एखाद्या वेळेस मुंबई सेंटर असतं, तर मुलं असं विचार करतात सर मुंबई सेंटर आहे, जाण्याचा खर्च, राहण्याचे थोडेसे वांदे आहेत, आणि मुंबई माझ्यासाठी नवीन आहे, आणि स्पेशली मुलींसाठी पण की कोणाला तरी सर सोबत घेऊन जावं लागेल पेरेंट्सला वगैरे. मग तो खर्च इतका वाढतो की ते म्हणतात जाऊ द्या, तशा पण जागा थोड्याशा कमी दिसत आहे, आम्ही नाही फॉर्म भरत. मग ह्या गोष्टींचा
ट्रॅव्हलिंगचा मुलांना प्रॉब्लेम व्हायचा, तर तो प्रॉब्लेम आता सॉर्ट आउट होईल. आता मुलांना प्रत्येक वेळेस ट्रॅव्हल करायची गरज नाही पडणार. सो कदाचित त्यांचं ते एक मोठं इंटेन्शन असणार त्याच्या मागे. त्याचे ॲडव्हान्टेजेस मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप, पण तुम्हाला ते फीस कमी भरावं लागेल. कारण तुम्हाला हे माहिती की आपण किती एक्झाम्सच्या प्री द्यायचो, तर आता एक कॉमन प्री एक्झाम राहील आणि मेन्स मात्र तुम्ही प्रत्येकाच्या वेगवेगळ्या देऊ शकता. सर मग आता SBIचं कसं, RBIचं कसं, हे सगळं हळूहळू क्लिअर होईल. पण मोस्टली हे सगळं IBPS कंडक्ट करायचं ना, त्यामुळे शक्यतो एवढं मोठे डिसिजन घेतलेले, त्यामुळे मला तरी वाटतं की याच्या अंडर सगळे येऊन जातील. हे बँकिंगचे जेवढे एक्झाम्स आहेत त्यासाठी एक कॉमन प्री ठेवतील आणि मेन्ससाठी मात्र तुम्हाला वेगवेगळं करावं लागेल. आता खरी चॅलेंज त्यांना हीच असणार आहे की जी मेन्सची एक्झाम आहे त्याला विंडो किती द्यायची. कारण की काही एक्झाम्सच्या मेन्समध्ये थोडा फरक पण आहे बघा, त्यांच्या पॅटर्न्समध्ये, त्यांच्या लेवल ऑफ डिफिकल्टीमध्ये. मग कदाचित त्याच्यातही ते काही अजून स्टँडर्डाइज करता का, ते सगळं बघण्याचा पार्ट राहील. पण सध्यापुरतं काय आहे की बाबा CETचा स्कोर 3 वर्षासाठी व्हॅलिड राहील. मग सर एकदा मी पास झालो तर परत द्यायची गरज नाही का? त्यात जर प्रॅक्टिकल विचार केला तर कसं होईल, समजा मी XYZ स्टुडंटचं एक्झाम्पल घेतो, त्याला 100 पैकी 75 मार्क्स भेटले आणि त्याला असं वाटतंय की कट ऑफ माझा निघालेला आहे, पण तरी काय होईल, मग त्याला परत एक्झाम द्यायची गरज नाहीये. पण काही जण परत एक्झाम देतील पण की चला मी अजून एक चांगला स्कोर घेतो, की जर फ्युचरमध्ये मला दुसऱ्या एका एक्झामला टार्गेट करायचं SSCला आणि त्याचा जर कट ऑफ जास्त आहे मी परत प्रीची एक्झाम देतो. तर असं होऊ शकतं किंवा असं पकडूनच चला की प्रत्येक मुलगा मला वाटतं सगळ्या परत प्रीच्या एक्झाम देईलच, कारण ते आल्यानंतर अजून पिक्चर क्लिअर होईल. पण मुलं रिस्क नाही घेणार, असं होऊ शकतं. पण बेसिकली जर तुमचं एकदा मिस झालं तुम्ही परत देऊ शकता, परत मिस झालं तर बरं सर त्याला काही लिमिट आहे का की वर्षभरात एकाच अटेम्प्ट 2च अटेम्प्ट? नाही, त्याला अनलिमिटेड अटेम्प्ट तुम्ही देऊ शकता. हा फक्त एज रिस्ट्रिक्शन येऊ शकतं. आता एज रिस्ट्रिक्शनचे पण वांधे, IBPSचं वेगळं आहे, SSCचं वेगळं असतं, रेल्वेचं वेगळं असतं, किंवा IBPS मध्ये पण एक्झाम टू एक्झाम व्हॅरी होतं. तर त्याला त्याचा कसं स्टँडर्डाइज करतात ते आपलं बघण्यासारखं राहील. त्याच्याबद्दल त्यांनी अजून काही कन्फर्मेशन दिलेली नाही, ते आपण पुढे बघू. सो बेसिकली मी काय मुद्दे महत्त्वाचे सांगतो ते बघा. एक तर 2020ला होणार नाही, हे सगळं 2021ला होईल. दुसरं, वर्षातनं तीन वर्षासाठी स्कोर व्हॅलिड राहील. वर्षातनं 2 वेळेस होणार एक्झाम. त्यानंतर पर्सेंटाईल तुमचा इम्पॉर्टंट रोल प्ले करेल, किंवा स्कोर समजा, पण पर्सेंटाईल मला वाटते कारण स्कोरपेक्षा पर्सेंटाईल मॅटर करेल. त्यानंतर 10th, 12th आणि ग्रॅज्युएशन अशा 3 वेगवेगळ्या CET होतील. तर मोस्टली सगळ्यांना ग्रॅज्युएशनवाली द्यावं लागेल कारण मॅक्झिमम मुलं इकडचे आहेत. बाकी 12th बेसिसच्या काही ॲड असतील तर तुम्ही तिकडचे देऊ शकता. त्याचा पिक्चर ते अजून क्लिअर करतील. आता भरपूर जणांचं याच्यावरती ना जस्ट एक आपापलं ओपिनियन येतं याच्यावरती, कारण त्यांनी तसं तेवढं क्लिअर नाही दिलेलं. पण हा, ती एक त्यांनी एजन्सी स्टार्ट करून दिलेली एवढं मात्र आहे. त्यानंतर स्लॉट्स पण वेगवेगळे राहू शकतात ना मुलांचं, ते एक म्हणणं होतं. आता ते डिपेंड करतं की एवढं जास्त जर सेंटर्स ठेवले तर कदाचित मॅनेज पण करतील, पण मग एखादं असं पण होऊ शकतं की त्यातही त्यांना स्लॉट्स ठेवावं लागतील. तर हे पण सगळं अनसर्टन आहे सध्या. ठीक आहे. बाकी सगळ्यात महत्त्वाचा आणि कामाचा निर्णय त्यांनी त्यात एक जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो असा आहे की जो स्कोर आहे तो सध्या त्यांनी या 3 एजन्सीजला तर दिलेलाच आहे. कोणाकोणाला? IBPSला म्हणजे बँकिंगवाल्यांना, SSCच्या गव्हर्नमेंट जॉब्सला आणि रेल्वेच्या RRB रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डवाल्यांना. प्लस फ्युचरमध्ये असं पण होऊ शकतं की जे प्रायव्हेट जॉब करणारे आहेत, आता जसं की इन्फोसिस म्हणा किंवा कुठले पण, तर त्यांच्यासाठी ते पण हा स्कोर पकडू शकता की बाबा तुम्ही ती CET क्लिअर केली आहे का गव्हर्नमेंट एक्झामची, हा चला मग तुम्हाला इकडे ॲप्टिट्यूड देण्याची गरज नाही. आता बऱ्याच जणांना माहिती आहे की प्रायव्हेट कंपन्यांमध्ये पण एक ॲप्टिट्यूडची एक्झाम असते, तर ती मात्र तुम्हाला द्यायची गरज नाही पडू शकत. जर कोणी तिकडे जात असेल तर मोस्टली सगळे तिकडनं इकडे चाललेले, पण ते तिकडे पण एक तो निर्णय घेऊ शकतात. प्रायव्हेट बँका पण त्याचा स्कोर यूज करू शकता, ICICI ॲक्सिस सारखे. मग सर ICICI ॲक्सिससाठी कट ऑफ एवढा हाय जाईल का? त्याच्याबद्दल क्लॅरिफिकेशन नाही आहे, पण ते यूज करू शकता. आणि असं होतं बऱ्याच वेळेस की एक तुम्ही चांगली एक्झाम कंडक्ट करताय ना, तर आम्ही त्याचाच रेफरन्स पकडून घेतो ना, आम्ही कशाला परत कंडक्ट करू. तर हे असं पण एक होऊ शकतं. कॉम्पिटिशन वाढेल थोडीफार, त्या सगळ्या गोष्टी आहे, त्याच्या अजून डिटेलमध्ये आपण नंतर जाऊ. बाकी पण गव्हर्नमेंट जॉबसाठी हे कामात येऊ शकतं. चलो क्लिअर. बाकी मेन्सला मात्र या सगळ्या बॉडीज आपापल्या पद्धतीने कंडक्ट करणार आहे. सो आता बऱ्याच जणांना असं वाटेल यार हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटू लागले, आपलं बरं होतं ना, तर मग पटकन फोडून काढा आणि रिझल्ट क्लिअर करून टाका, कारण तुमच्याकडे अजून वेळ आहे. अजूनही या सीझनमधल्या 8-10 एक्झाम्स तुमच्या हातात आहे. आणि जर का थोड्या गोष्टी क्लिअर झाल्या RRBच्या पेपर्सच्या, तर मग तर अजून जास्त एक्झाम्स येतील. कारण भरपूर आता होल्डवर थांबलेलं आहे की बाबा ह्या एक्झामचं काय होतं, कारण की JEEची एक्झाम आहे बघा आता 13 तारखेला. त्यांनी सांगितलं की त्या दिवशी दुसरी एक्झाम ठेवू नका, आपल्या RRBचं काय होईल ते पण बघण्यासारखं राहील. तर भरपूर गोष्टी अनसर्टन आहे. म्हणून माझं का बरं थोडीशी चिडचिड होत होती मुलांवरती की यार एवढं अनसर्टन असताना तुम्ही कशाला ते डिस्कस करताय. सगळ्यात म्हणून तुम्ही अभ्यासाला लागून जा, अभ्यास करून रेडी राहा, ज्यावेळेस ते कन्फर्म होईल त्यावेळेस बघून घेऊ आपण. पण ठीक आहे, त्याला पुढे जाऊ. 2 पॉईंट झाले. सगळ्यात आता कामाचा पॉईंट जो मुलं खूपच जास्त विचारत होते तो म्हणजे सिलेबस. ते विचारत होते की सर सिलेबसचं कसं असणार आहे. आता सिलेबसचं कसं आहे, त्यामध्ये त्यांनी परत सिलेबस तर काहीच दिलेलं नाही. आता सगळ्यांचं आपापलं अजम्पशन चाललं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही एक कॉमन बेसिक लॉजिक लावू शकता की मॅथ्स, लॉजिक, इंग्लिश हे 3 सब्जेक्ट्स तर डेफिनेटली असणार आहे. मग त्यात काही जणांचं म्हणणं होतं की सर ग्रामीण बँकेला थोडी इंग्लिश असतं, मग इथं तर इंग्लिश द्यावीच लागेल का जरी ग्रामीण बँकेत जायचं आहे. आता ते पण त्यांनी क्लिअर केलेलं नाही आहे. पण 90% एक्झाममध्ये इंग्लिश असतंच, 1-2 एक्झामला इंग्लिश ऑप्शनल असतं. त्यामुळे तुम्ही पकडून चला की आपल्याला इंग्लिश करायचं आहे. सो हे 3 सब्जेक्ट्स तर राहतीलच. प्लस जनरल अवेअरनेस जे तुम्ही करताय ते पण डेफिनेटली राहील. त्यामध्ये कम्प्युटरचा रोल आता डिपेंड करेल. एखाद्या फक्त मेन्सला घेतील, प्रीला घेणार नाही, कारण कम्प्युटर
असं सगळ्या एक्झाम्सला नव्हतं बँकिंगमध्ये बरं का. आणि जर त्याला SSC आणि रेल्वे सोबत कम्पेअर केलं तर मग तिकडे तर थोडंसं कमीच आहे, म्हणजे नाहीच आहे, ऑलमोस्ट नाहीच आहे. मग आता ते असंही होऊ शकतं की मग सर तिकडचे पण तर काही सब्जेक्ट्स इकडे येतील जसं जनरल स्टडीजचे. तर मला काय वाटतं त्यामध्ये तुम्ही थोडंसं नीट ऑनेस्टली विचार करा, प्रॅक्टिकली विचार करा. आपल्याकडे ऑलरेडी किती सब्जेक्ट्स आहे? 5. मॅथ्स, लॉजिक, इंग्लिश, जनरल अवेअरनेस आणि कम्प्युटर किंवा एक बँकिंग पकडून घ्या. आपलं पहिले हे पक्क झालेलं आहे का ते सांगा बरं मला. जर आपली इथंच बोंब आहे, आता भरपूर जणांचं असं आहे अजून पण की सर हा मी टॉपिक घेतला तरी माझी इथं रॉंग येतं किंवा माझा अजून हेच वर्ड प्रॉब्लेम करायचे बाकी आहे. आणि नो डाऊट हायर मॅथ्स असतं, ट्रिग्नॉमेट्री, जॉमेट्री सगळं तिकडे, ते येईल का? अरे पहिले हे झालेलं आहे का ते बघा, कारण त्याच्याबद्दलच्या कन्फर्मेशन ते तुम्हाला देतील अजून कधी जानेवारीमध्ये. आणि असं होऊ शकतं की ते विचार करतील यार प्रीला सगळ्या सब्जेक्ट्सचं खिचडी नको, प्रीला आपण नॉमिनल एक असे बेसिक सब्जेक्ट्स ठेवू जे सगळ्या ठिकाणी कॉमन होते, जसे क्वांट, LR, इंग्लिश, त्याचं पण बेसिक पॅटर्न. आणि मग मेन्सला मात्र तुम्हाला काय हाय लेवल घ्यायचं काय नाही तुम्ही ते घेऊ शकता, असं पण होऊ शकतं, एक पॉसिबिलिटी आहे. आणि असं होऊ शकतं की ते प्रीला पण येऊ शकतं, प्रीला पण येऊ शकतं, असं पण होऊ शकतं. माझं काय मत आहे, ते जरी आलं तर त्याचं वेटेज इतकं असणार आहे का की जेवढं याचं वेटेज होतं याच्यापेक्षा तर जास्त जाणार नाही ते. म्हणजे तुम्ही याच्यावरही कट ऑफ क्लिअर करू शकता, एवढं तर गॅरंटी राहील. फक्त हे तुम्हाला 100% आलं पाहिजे असं आहे. मग मला काय वाटतं, मी जर तुमच्या जागेवर असतो मी सिंपल हा पुढचा विचारच नसता केला, कारण आहे ते सब्जेक्ट आपल्याला सांभाळले जाऊन राहिले. मग असं कशाला पुढचे घ्यायचे? आधी तर पोरांचे वांदे सर हिंदी पण करू की नको मी, कारण RRB साठी, आणि परत तिकडचे अजून जनरल स्टडीजचे कशाला सब्जेक्ट्स घ्यायचे. तर मला वाटतं सध्या राईट नाऊ मी म्हणतोय इमिजिएटली दुसरं काहीच गडबड करायची गरज नाहीये. की भरपूर जणांचे मेसेजेस होते की सर मग आम्ही तिकडचा अभ्यास चालू करू का? मी तर ऑलरेडी आधी MPSC प्रिपेअर करत होतो, मी इकडे आलो मग मी तिकडचं इतिहास भूगोल चालू करू का? तर मला पर्सनली वाटतं की सध्या काही करायची गरज नाही. रिझन हे जे आहे ना ते 100% करा. तुमच्यापैकी जर असे काही जण असतील की सर हे सगळं 100% झालेलं आहे आमचं कम्प्लीट एकदम, हा मग तुम्ही तिकडचं स्टार्ट करू शकता ॲडिशनली फोरकास्ट करून की हा झाला असं होऊ शकतं म्हणून. अदरवाईज मला नाही वाटत यार की तिकडे डोकं लावण्यात अर्थ आहे. ते थोडासा वेस्ट ऑफ टाइम जाईल सध्या. आणि जसं जसं तिकडनं पिक्चर क्लिअर होईल, बरं समजा त्यांनी जानेवारीत सांगितलं की हा हे इतिहास भूगोल आमचं एवढ्या मार्क्स आहे, समजा आलं चुकून, हां तर ते काय लगेच दुसऱ्या दिवशी एक्झाम घेणार आहे का? तरी तुम्हाला ते विंडो देतीलच ना. मग त्या विंडोमध्ये आपण तोच करू ना पार्ट जो नवीन राहील, पण तोपर्यंत जुना पार्ट तर कम्प्लीट करून ठेवू. हा तर पॉईंट समजतोय ना तुम्हाला, कारण हे तर माहिती आहे ना की यार हे तर चेंज होणार नाही, कारण सिलेबसवरती सगळ्यात मेन डिस्कशन झालं पाहिजे. खूप जणांना सध्या ते डोकं फिरलेलं आहे. तर मी तुम्हाला तेच सांगतोय की हे जे कॉमन तुम्हाला माहिती आहे 100% त्याला एकदम परफेक्ट करून टाका. आणि मग जे काही नवीन येईल ते त्यावेळेस बघू ना आपण. आणि त्यातून शुअर पण नाही आहे, उगं भलतंच करत बसायचं आणि ते नाही पण आलं तर मग काय करता, मग अजून बोम होऊन जाईल ना. त्यामुळे त्याला सध्या तरी तिकडे राहू द्या. आणि आता आपलं ऑगस्ट एंड, अजून सप्टेंबर ऑक्टोबर, हळूहळू पिक्चर क्लिअर होईल. इकडच्या एक्झामला आपण काय दिवे लावतो ते कळेल. त्यामुळे मी तरी असतो ना तर पहिले याला पक्क करून घेतलं असतं आणि त्याच्यानंतर बघितलं असतं. आता इतक्या दिवस जॉमेट्रीचा एखादा क्वेश्चन यायचा बघा आपल्याला, पण आपण कधी जॉमेट्री घेतलं नाही बँकिंगमध्ये, कारण गरजच नाही पडली नाही. याच्यावरती एवढे सगळे रिझल्ट येत आहेत मुलांचे, मग काय गरज पडते. तसं तुम्ही पहिले हे पक्क करून ठेवा, जशी त्याची गरज पडेल तसं ते बघू. आणि तो हेडाक आमचा राहील ना, कसं घ्यायचं कशा पद्धतीने घ्यायचं ते सगळं आमच्यावर सोडा. तर हा पॉईंट एकदम क्लिअर आहे की जे पण शिकवून झालेलं आहे पहिले ते परफेक्ट करा. जे कॉमन सिलेबस जो आपल्याला माहिती आहे की इंग्लिश पण असतं, मॅथ्स पण असतं, लॉजिक असतं, हे चांगलं पक्क करा. GA तुमचा वाया जाणार नाहीये, याला परफेक्ट करून ठेवा. आणि याचा इनडायरेक्टली मेन्सला तर फायदा होणारच आहे. क्लिअर. सो सिलेबसचं जास्त टेन्शन घेऊ नका. भरपूर जणांचे ते मेसेजेस होते, तर माझं पक्क असं मत आहे आणि मला वाटतं असं हे थोडं सेन्सिबल पण विचार आहे. बाकी तुम्ही तुमच्या पर्सनल याच्यावरती जाऊ शकता, ठीक आहे. बाकी मी इथं तोच पॉईंट लिहिला होता की 5 सब्जेक्ट हँडल होत नाही तर 6वा सब्जेक्ट कशाला घ्यायचा. सध्या तरी काही घेण्याची गरज नाही आहे, कारण 2021ला अपॉइंटमेंट 21ला अनाउन्समेंट आहे, मग त्यावेळेस आपल्याला बघता येईल. क्लिअर. पुढे दुसरं रिझन, आता बरेच जणांचं असं एक म्हणू शकतात की पण सर असं झालं तर वगैरे वगैरे. तर यार आता एक परत थोडासा नीट विचार करा. ज्यांना थोडीशी भीती वाटते ना की सर असं झालं तर किंवा आम्ही काय करू, तुमच्याकडे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी की हे पूर्ण स्केड्यूल असं असणार आहे 2020चं. पुढच्या 7 ते 8 एक्झाम आहे. खराच दम आहे ना, जोश आहे ना, फुल फोडून काढा ना एक्झाम, पूर्ण एनर्जी इथं लावा. ही झंझटच नका ठेवू की प्री आणि मेन्स आणि कसं होईल आणि काय होईल, इथंच मारून द्या ना सगळं. हा आपला तर पट्ट्यातला पॉईंट आहे, सगळं तुम्हाला माहिती आहे. स्पेशली जे जुने स्टुडंट जे इतक्या दिवसांपासून एक्झाम देतात त्यांना तर हे सगळं फॅमिलियर आहे ना पूर्ण सिच्युएशन. त्यामुळे शक्यतो मी तर म्हणेल की ही मेंटॅलिटी ठेवा की सर माझ्याकडे ती वेळच येणार नाही हो ते CET FET द्यायची. मी त्या CETच्या अगोदरच जॉब घेऊन फिक्स होऊन जाणार आहे, आत्ताच व्यवस्थित चांगली एक्झाम देणार आहे. तर तुमचा हा ॲटिट्यूड राहू द्या. त्यामुळे हे जे आहे ते पहिले कंटिन्यू करा आणि जसं जसं हे कंटिन्यू होईल आणि थोडा वेळ भेटेल मग आपण त्याचा विचार करू. उगा असं नको व्हायला ते करत बसलो इकडच्या याही एक्झाम सगळ्या हातातनं गेल्या आणि पुढच्या वेळेस नंतर परत बोंब झाली. त्यामुळे ही ऑपॉर्च्युनिटी नका जाऊ, ह्याच्यावर जास्त फोकस करा. क्लिअर. त्यानंतर पुढे मी एक्झामच्या नाव तर सांगितलंच तुम्हाला, SBIचा पेपर बाकी, RBIचा बाकी वगैरे वगैरे भरपूर, ठीक आहे. पटापट आता पुढे जाऊ.
एजचं मुलं विचारत होते, तर एजचं मला वाटतं की त्यांनी अजून काही सांगितलं नाही, पण ते शक्यतो अशी एजचं घेतील की जे बेसिक सगळ्यांना क्रायटेरियामध्ये बसतील. आता काही जणांचं म्हणणे सर एज ॲक्च्युली वाढवलं पाहिजे त्यांनी, कारण बाकीच्या ठिकाणी असं होतं. ते बघा, ते त्यांच्या हातात आहे, ती गोष्ट आपल्या हातात नाही. आपल्या हातात काय अभ्यास करणे, तर तुम्ही पहिले अभ्यास करा, एजचं पुढे बघता येईल. आणि त्याच्याही अगोदर ह्या 7-8 एक्झाम्स आहेत ना, याच्यामध्ये तुम्ही जिथं जिथं बसतायत तेव्हा पहिले देऊन टाका, त्यानंतर पुढे बघू ना. त्यांनी जरी 32 केलं आणि 28 केलं तर आपल्या हातात काय आहे का? त्याच्याबद्दल मला वाटत नाही चर्चा करण्यात पॉईंट आहे. ॲडव्हान्टेजेस काय आहेत बघा, आता मी थोडंसं पटापटा घेतो. बऱ्यापैकी तुम्हाला मेन मुद्दे तर सांगितले मी, की एक सिलेबस माझ्या मते सगळ्यात इम्पॉर्टंट होता. दुसरा म्हणजे तुमचा माइंडसेट, ज्याच्यावर मी खूप जास्त इन्व्हेस्टमेंट केली. बाकी या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी न्यूजमध्ये बघितल्या असतील, तरी मी एकदा पटापटा घेऊन टाकतो. ॲडव्हान्टेजेस बघा काय ॲडव्हान्टेजेस काय आहेत त्याच्यामध्ये. जी मुलं जवळपास एक रफली 10 एक्झाम्स तर द्यायचे, 10 मिनिमम पकडू आपण, ठीक आहे, 10 तर असणारच आहे. 10 एक्झाम आणि एक ॲव्हरेज जर त्याचा फीस बघितलं 600, आता सध्या 850 झालेली आहे, पण ॲव्हरेज पकडू, काही जणांची फीस कमी असते, काहींची जास्त असते. 600 रुपये जरी ॲव्हरेज पकडला 10 एक्झामसाठी वर्षाला, तर जवळपास 6000 रुपये तर मुलांच्या फीसमध्ये जात होते. त्यानंतर ट्रॅव्हलिंगसाठीचा एक वेगळा खर्च. तर मग इतका जो खर्च येत होता तो गव्हर्नमेंटने रिड्यूस केला, सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज, कारण त्यांनी एकच प्रीची एक्झाम घेतलेली आहे. सर्व मेन एक्झामसाठी परत आम्हाला पैसे भरावे लागतील का? तर डेफिनेटली नाही. ते मला वाटतं एकदाच फीस घेतील आणि त्याच्यामध्ये तुमचं सगळं कव्हर होईल. बाकी मग ते त्यांच्यात कसं काय डिस्ट्रीब्यूट करतील ते त्यांचा प्रश्न राहिला. गव्हर्नमेंट त्यांना दिल नाही दिल तो आपलं हेडॅक नाही आहे. दुसरं 1517.57 करोडचा त्यांनी फंड रिलीज केलं आहे. तर ते एवढे पैसे जर टाकतात तर त्यांना सेंटर्स बनवायचे. आता त्या सेंटर्सचा मी डिसएडव्हान्टेजमध्ये एक पॉईंट सांगतो, सध्या पुढे जाऊ आपण. ट्रॅव्हलिंगचा एक फायदा झाला. त्यानंतर तुमचा स्लॉट जो आहे ना, तो सिमॅट सारखं ते कदाचित करतील. सिमॅटला कसं व्हायचं आधी, आता सध्याचं बघावं लागेल. सिमॅटला असं व्हायचं की तुम्ही तुमच्या हिशोबाने किंवा कॅटला पण तुम्ही तुमच्या हिशोबाने डेट डिसाईड करू शकता. ते 10 दिवसांची 15 दिवसांची विंडो द्यायची, किंवा 15 तारखेपासून 30 तारखेपर्यंत एक्झाम आम्ही घेणार आहे प्रीची. या 15 दिवसांमध्ये आपण एक डेट डिसाईड करायची, एक स्लॉट डिसाईड करायचा आणि सेंटर डिसाईड करायचं. त्यावेळेस होतं, पण आता इतके सेंटर्स आहेत, कदाचित सेंटरचा ऑप्शन नसेल आपल्याला, पण डेट आणि स्लॉटचा ऑप्शन ते देऊ शकता, ठीक आहे. पण माझा तेवढ्या खरंच होतील का? कारण एवढे सेंटर असतील तर कदाचित एका दिवसात पण रॅपअप करतील, किंवा 3-4 स्लॉटमध्ये करतील, किंवा 2 दिवसात. हे सगळं अनसर्टन आहे. पण हा जर पॉईंट आला ना तुमच्या डेटनुसार, तर ते मला वाटतं थोडंसं फेवरमध्ये जाऊ शकतं मुलांच्या. त्यानंतर सगळ्यात मेन पॉईंट तर मला हा वाटतोय यांच्यामध्ये, की IBPSला हे कळून चुकलेलं आहे की असे भरपूर स्टुडंट की ज्यांचे मल्टिपल रिझल्ट्स येतात. आणि तुम्हाला दरवर्षी दिसतं बघा, की आता मी जसं आता कुणालचं नाव घेतलं, त्याचे जवळपास 6-7 रिझल्ट होते. मागच्या वर्षी खुशाल होता, त्याच्या आधी शुभम पहाडे होता, आणि भरपूर मुलं आहेत, सगळ्यांचे नाव नाही घेते मी, पण भरपूर रिझल्ट्स येतात सगळ्यांचे. तर मग अशा वेळेस त्यांनाही कळालं असेल की याच्यामध्ये स्टुडंटचं नुकसान आहे बाकीच्यांचं, कारण त्यांची ऑपॉर्च्युनिटी जाते. आणि याच्यामध्ये ॲक्च्युली बँकेचं पण नुकसान आहे, कारण जेव्हा 6-7 रिझल्ट येतात हे मुलं जॉईनच करत नाही ना, एकाच ठिकाणी जॉईन करतात, मग बाकीच्या जागा त्यांच्या व्हॅकंट राहतात, मग तो एक प्रॉब्लेम होतो. तर कदाचित हे सगळं त्यांनी विचारात घेऊन पण हे डोकं लावलं असणार आहे. आता याच्यात पुढे काय डोकं लावतील ते सिलेक्शनच्या वेळेस ते बघण्यासारखं राहील. आणि मला वाटतं त्यासाठी ते कमिटी आता खूप भारी विचार करेलच डेफिनेटली. तर तो एक पॉईंट मला वाटतंय की त्यांनी विचार केलेला आहे. एक तर मुलांच्या फीसचा, एक ट्रॅव्हलिंगचा इश्यू आहे तो, आणि हा सगळ्यात मेजर, हा तर खरंच खूप इम्पॉर्टंट आहे की हा जर का सॉर्ट आउट झाला ना बॉस, की बऱ्यापैकी ते पिक्चर क्लिअर करून देतील की नाही ही एका एक्झामसाठी त्यांनी केलेलं आहे, तर मग खूप जणांचा फायदा होईल जबरदस्त. मग त्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही असं नाही म्हणू शकत की कॉम्पिटिशन वाढली म्हणून, तिथं कॉम्पिटिशन कमी पण वाटू शकते, पण आपण कॉम्पिटिशन वाढली असं पकडून चांगला अभ्यासच करू, हे जास्त बेटर राहील. हो, कॉम्पिटिशन कमी म्हटलं पोरांनी रिलॅक्स नको व्हायला, पण हे सगळं कमिटी डिसाईड करायला, तर ते फायनल होईलच, पण तोपर्यंत अभ्यास चालू ठेवा. डिसएडव्हान्टेज सर तुम्हाला काय वाटतं? मी शक्यतो तरी पॉझिटिव्ह जेवढं होईल तेवढं बघण्याचा प्रयत्न करतो, आणि तुम्ही पॉझिटिव्हच बघा, कारण की नो डाऊट अर्धा ग्लास रिकामा पण असणार, पण आपण भरलेल्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघू. डिसएडव्हान्टेज हा चालू शकतो की आता जे सेंटर्स आहे सगळ्या सेंटर्सची क्वालिटी तशी पाहिजे. जसं आयन डिजिटलचं सगळ्यांना माहिती आहे की खूप व्यवस्थित कंडक्ट करतात ते, पण एखाद्या जर दुसरं एखादं सेंटर लागलं तर कधी माऊसचा प्रॉब्लेम होतो. तर तसे इश्यूज नको व्हायला होपफुली. मग ते जर झालं तर मग परत ते अनफेअर होऊन जाईल थोडंसं, तर तो एक डिसएडव्हान्टेज राहू शकतो. बाकी डिसएडव्हान्टेजचा विचारच नका करू, फक्त ॲडव्हान्टेज बघा आणि तुटून पडा, आणि आहे ती ऑपॉर्च्युनिटी ग्रॅप करून टाका, ठीक आहे. आता पटकन आपल्या वीकली टॉकचा उरलेला पार्ट बघून घेऊ आपण. CET बद्दल तुम्ही बऱ्यापैकी सांगितलं. अजून काही डाऊट्स असतील तर तुम्ही नंतर कमेंट बॉक्समध्ये टाका, आणि शक्यतो मला वाटतं त्यावर जास्त विचार नका करू, कारण ते सगळी पुढची गोष्ट आहे, त्यावेळेस बघू. पण बाकी मला वाटतं जो अभ्यास आहे तो सध्या तरी कंटिन्यू करायला पाहिजे. 1-1.5 महिन्यानंतर जसं जसं हळूहळू पिक्चर क्लिअर होईल, तुम्हाला हवं तर मी सांगून देईल पुढचं काय करायचं का. माझं पर्सनल ओपिनियन आहे की एक्स्ट्रा आता सध्या काही करण्याची गरज नाही, जे आहे ते सांभाळलं तरी भरपूर मोठी गोष्ट आहे, कारण ह्या एक्झाम हातात आहे ना, कशाला त्या पुढच्याचा विचार करून ह्या एक्झाम घालवायचा असं मला वाटतंय. बरेच मुलं विचारत होते सर जीके किती दिवसांचं करायचं, किती मंथचं. तर हे बघा, मी आधी पण म्हटलं होतं की तुम्ही करंट चालू ठेवा, आणि आता जरी सध्याची सिच्युएशन बघितलं तर भरपूर नवीन मुलं विचारत आहे, तर ऑगस्ट तर तुमचं चालू असेल, सप्टेंबर एक होऊन जाईल. आता सप्टेंबरमध्ये ही RRBची एक्झाम होते, तर मेन्स तर ऑक्टोबरला होईल, म्हणजे ते ऑक्टोबर, सप्टेंबर, ऑगस्ट या 3 महिन्याचं तर विचारतील, आणि मागचं थोडंसं विचारतील. मग मुलं विचारते सर मागचं करू का? मी म्हणलं सध्या नका करू, सध्या ऑगस्ट सप्टेंबर हे पुढचं करंटच चालू ठेवा. ज्यावेळेस प्रीची एक्झाम होऊन जाईल आणि सक्सेसफुली होईल, प्लस आपल्याला कळलं की आता ही डेट आहे, त्यावेळेस आपण मे आणि जूनचं मग थोडंसं काय असेल नसेल ते रिवाईज करू. कारण की मे आणि जून करत बसलो आणि जर ही एक्झाम अनफॉर्च्युनेटली थोडीशी पुढे गेली नोव्हेंबरमध्ये, तर परत तुम्हाला हे पुढचं करावं लागेल, मागचं वाया जाईल. त्यामुळे सध्या करंटच चांगलं करा, परफेक्ट
परफेक्ट. बँकिंगचं चांगलं करून ठेवा, ते काही वाया जाणार नाही तुमचं. आणि बाकीचे सगळे सब्जेक्ट स्ट्रॉंग करा. म्हणजे जो काय मागचा रिकामा रट्टा मारायचा पार्ट आहे मे आणि जूनचा, तो आपण त्यावेळेस बघू शकतो. क्लिअर. सो शक्यतो करंटवरती जास्त फोकस करा सध्याच्या सिच्युएशनला. आणि आता न्यूज पण भरपूर आहेत. त्यानंतर एलआरचा स्कोर जर काही कमी येत असेल तर यस सर म्हटले होते की मला कॉन्टॅक्ट करायला लावा. भरपूर मुलांचं सर मस्त अनालिसिस घेत आहे. आणि तसंच मॅथ्सचं ओम सर, अजित सर आणि विपुल सर यांच्याकडे पाठवत राहा, जर का जस्ट इन केस मला रिप्लाय द्यायला वेळ लागला. आणि बरेच मुलं तेच घाई करता, हे इतके सगळे मेसेजेस येतात ना, मग तुम्ही विचार करता, त्यामुळे थोडासा वेळ लागतो. पण मी शक्यतो रिप्लाय प्रत्येकाला देतोय, फक्त कधी कधी लेट होऊन जातो, एवढं आहे. त्याबद्दल थोडंसं एक्स्ट्रीमली सॉरी. आता पुढचं मी एका थोडंसं पटापटा घेतो. मी एका स्टुडंटसोबत इंटरॅक्ट केलं होतं. त्याचं असं म्हणणं होतं की सर मी दिवसभरात अभ्यास करतो, टार्गेट पण ठेवतो, पण नंतर ना असं वाटतं की यार काही झालेलं नाही आहे किंवा काही थोडंसं टेन्शन येतं, या स्पीडने होईल का. त्यामध्ये मी त्याला जे काय सोल्युशन दिलं ते तुम्हाला सांगतो. सगळ्यात इम्पॉर्टंट पहिले तर टार्गेट जे आहे ना ते थोडंसं कमी ठेवा. तुम्ही सकाळी सकाळी समजा विचार करता की आज मला दिवसभरात काय करायचं होतं, आपण अशा 8-10 गोष्टी फॉर्ममध्ये लिहून काढतो, एकदम मूड चांगला असतो की हा हे मी सगळं आवरणार आहे. अरे पण नंतर ना तेवढं होत नाही. तर सुरुवातीला काय करा, थोडं कमी टार्गेट ठेवा. पहिले 2-4 दिवस थोडा कॉन्फिडन्स वाढवा त्याच्याने की हां बरोबर झालेलं आहे माझं. मग हळूहळू 5 टास्कवरनं 6 टास्क करा, 6वरनं 7 करा, 7वरनं 8 करा, हळूहळू वाढवा. एकदमच 10-12 टास्क ठेवायचे आणि तेवढा नाही झालं तर मग खरंच खूप टेन्शन येतं, ते साहजिक आहे. त्यामुळे डिसाईड करताना टार्गेट थोडंसं कमी ठेवा. आणि दुसरं सगळ्यात इम्पॉर्टंट जे धोनी नेहमी सांगतो, तुम्ही ना प्रोसेस फॉलो करा. तुम्ही हा विचारच ना करू की यार ॲट द एंड माझं इतकं झालेलं आहे, माझं सर रिझल्ट येईल का. तरी पण ते करत राहा. कारण की मी तुम्हाला मागे भरपूर एक्झाम्पल दिले स्टुडंट्सचे, लक्ष्मणचं दिलं होतं, कुणालचं दिलं आता. ते करत राहायचं आणि ते कधी कंप्लीट होईल तेच कळत नाही आपल्याला की अरे एवढा कसं काय होऊन गेला आपल्याकडनं. कारण ते थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ना, त्या टाईपमध्ये तुम्हाला थोडं करत राहायचंय. त्यामुळे 2 गोष्टी मी जर त्या मुलाच्या जागेवर असेल तर की पहिले तर टार्गेट थोडं इनिशियली कमी ठेवल, हळूहळू वाढवल, म्हणजे मला एक सॅटिस्फॅक्शन भेटेल. आणि दुसरं ते किती का असे ना, मी जर केलेला आहे ना अभ्यास, मी हा विचारच करणार नाही याच्याने मला फायदा होईल का, मी ती प्रोसेस फक्त कंटिन्यू करत येईल, मला त्याचा अल्टिमेटली इफेक्ट पुढे दिसणारच हे मला माहिती आहे. कारण एवढ्या सगळ्या मुलांचा मी डोळ्यासमोर बघितलेला आहे रिझल्ट, एवढ्या सगळ्यांच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. तर मग डेफिनेटली ह्याचं पण तर होऊच शकतं ना. त्यामुळे थोडं फक्त स्वतःला बॅक करायचं, थोडं पॉझिटिव्ह राहायचं, बरोबर होतं. आणि जुन्या मुलांनी तर स्वतःला बॅक करणं आता खूप गरजेचं आहे बरं का. हे सिच्युएशन तुम्हाला फेस करावं लागत असेल. नवीन पटकन एक सांगतो, न्यू स्टुडंट नवीन जे ऑनलाईन बॅच चालू आहे ना, त्याच्यामध्ये रामनी एक नवीन ऍक्टिव्हिटी चालू केली. त्यांनी काय केलंय की त्या एक टेलिग्रामचा ग्रुप आहे नवीन मुलांचा, त्याच्यावर भरपूर जण लवकर आन्सर देतात. तर जे स्टुडंट फास्ट आन्सर देत होते त्यांना पर्सनल मेसेज केला, त्यांचा एक ग्रुप बनवला की आपण इकडे डेली प्रॅक्टिस करू, अशी प्रॅक्टिस करू, तशी करू. तर मला हे एक चांगलं वाटतं की अशी मुलं इनिशिएटिव्ह घेत आहेत. जसं आपला ओल्ड स्टुडंट्सचा एक ग्रुप आहे टेलिग्रामवरती, तर तुम्ही त्यात पार्टिसिपेट करा. जेणेकरून तो काय म्हणतोय सर आम्ही घरी असला ना, एखादा रिलेटिव्ह आला ना, तो रिकामा वेळ जातो. पण जेव्हा माहिती की सगळे मुलं ऑनलाईन आहे, भले कोणी रिलेटिव्ह आलेला असो, घरातलं काही काम असो, आम्ही त्यांना म्हणतो की नाही सध्या माझं सेशन चालू व्हावा, तर ते एक टाइम बॉन्डिंग होऊन जाते की नाही यार तिथं मला थांबायचंच आहे. अडकले जातात तिथं मुलं. नाही तर असं तुम्हाला एकट्याला करायचं म्हटलं तर बोर होऊन जातं. तर हे पकडा. मी तुम्हाला हे मागच्याही काही विकली टॉकमध्ये सांगितलं की तुम्ही मित्र मैत्रिणींना सोबत घेऊन सगळ्यांना फोर्स करा की नाही यार 12 ते 2 ह्या 2 तासात तुम्ही तिथं थांबाच गड्या, म्हणजे तुमच्याकडनं अभ्यास होईल. कारण एकट्याला करणं बोर होतं ना असं. ठीक आहे. आता पटापट मी तुमचे स्क्रीनशॉट्स आणि हे वाचून दाखवतो. फास्ट करू आपण एकदम. एक हा आपल्या क्लासचा स्टुडंट नाही, पण हा म्हणतोय सर लाईव्ह क्लासेसचा खूप जास्त फायदा होतोय. लास्ट 3 इयर्समध्ये मी जेवढा अभ्यास नाही केला तेवढा माझ्या लाईव्ह क्लासेसमध्ये अभ्यास झालेला आहे. कधीपासून, जेव्हापासून लॉकडाऊन चालू झालं ना, आपण टेलिग्रामवरती जे चालू केलेलं आहे ते सगळ्यांना फ्रीमध्ये बरं का. ते बघा तुम्ही जॉईन करताय का. फक्त त्याची आम्ही लिंक देत नाही, कारण सगळे येऊन जातात. तुम्ही पर्सनल मेसेज करा, ते तुम्हाला ॲड करतील. आणि ॲड करायला थोडासा वेळ लागतो, ते मेसेजेस एवढे असतात ना, तेवढा फक्त सपोर्ट करा. पण त्याचं म्हणणं आहे की सर मागच्या 3 वर्षामध्ये जेवढी प्रॅक्टिस झाली नाही त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त प्रॅक्टिस माझी या लॉकडाऊनमध्ये झालेली आहे. SSN चालू केलेली ती ॲक्टिव्हिटी खरंच भारी आहे, थँक्यू सो मच वगैरे. तर हे विकली टॉकमध्ये नक्की सांगा सर, बाकीच्या मुलांना पण याचा फायदा होईल. तर हा एक पॉईंट होता. दुसरा, कृष्णा आयरचा काल मेसेज आला होता, त्याचं म्हणणं होतं सर IBPS POचं पेमेंट मुलांना करून टाकायला लावा, नाहीतर सगळ्यात शेवटी सगळा गोंधळ होऊन जातो. बरोबर. IBPS POचं ज्यांचं पेमेंट बाकी आहे, कारण भरपूर जण फॉर्म भरून ठेवता, पेमेंट मात्र लेट करत असतात, तर पेमेंट करून टाका. ते एक हे विनाचा मेसेज होता की सर आफ्टरनून इव्हिनिंग बॅचच्या स्टुडंटला कधी ॲड करणार आहे. हां, तर इव्हिनिंग बॅचच्या स्टुडंटला एक रिक्वेस्ट आहे, तुम्हाला मॅथ्सच्या याच्यामध्ये लवकरात लवकर ॲड केलं जाईल आता ऑनलाईन बॅचमध्ये, कारण की एक्झाम आल्यामुळे पर्सेंटेज टॉपिक तुमचा लवकर होणार होता. तर इव्हिनिंग बॅचच्या स्टुडंटला फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही काय करा, SSA ॲप डाउनलोड करून ठेवा. ॲपची लिंक वगैरे द्यायची काही गरज नाही, डायरेक्ट प्ले स्टोअरवरती जा, SSA टाईप करा, तुम्हाला आपला लोगो दिसेल, सेकंड किंवा फर्स्ट नंबरलाच आपला ॲप असेल, ते एवढं डाउनलोड करून ठेवा. अनिल सर तुम्हाला बरोबर ॲड करतील. आणि एक मंगळवारी बुधवारी म्हणण्यापेक्षा सोमवारीच रात्री पकडा तुम्ही, सोमवारी रात्री किंवा मंगळवारी. आज संडे ना, उद्या संडे मंडे ट्यूजडे, हां
ट्यूजडे नाईटला, ट्यूजडे 6 वाजेपर्यंत तुम्हाला सरांनी ॲड केलेलं असेल तुमच्या ॲपमध्ये, तुम्हाला दिसून जाईल. ठीक आहे. आणि मग बुधवारपासून तुम्ही पण त्या सेशनला जॉईन होणार आहे. फक्त तुम्ही सध्या ॲप डाउनलोड करून ठेवा, बाकी सर काळजी घेतील. जर मंगळवारी 6 वाजेपर्यंत काही नाही झालं तर मग सरांना कॉल करा, अदरवाईज सरांच्या हिशोबाने सगळं बघून घेतील. ठीक आहे. फक्त तुमचं नाव व्यवस्थित एंटर करून ठेवा, नुसतं ॲप नका डाउनलोड करून ठेवू, ॲप डाउनलोड करून रजिस्टर पण करा. चलो ठीक आहे. इव्हिनिंग बॅचवाल्यांसाठी एक चांगली न्यूज आहे, सध्या मॅथ्समध्ये ॲड करतोय. लॉजिक आणि इंग्लिशचा अजून तेवढा सिलेबस तिथपर्यंत आलेला नाही, तो आल्यानंतर तुम्हाला त्यात पण ॲड करू, काही काळजी करू नका. ठीक आहे. इव्हिनिंग बॅच आणि अजून मॉर्निंग बॅचचं ज्यावेळेस पार्टनरशिप होईल त्यावेळेस त्यांना ॲड केलं जाईल. ठीक आहे. जेईच्या न्यूजबद्दल मी बोललो. ठीक आहे. ते कदाचित आता गव्हर्नमेंटवरती ते जर पोस्टपोन झालं तर कदाचित हेही पोस्टपोन होऊ शकतं, पण त्याचा विचार नका करू, अभ्यासावरती पटकन फोकस ठेवा. ठीक आहे. पुढचं जेईच्या न्यूजचं बोललो मी. त्यानंतर बरेच मुलं म्हणतात सर बसेस चालू झालेत, औरंगाबादची काय सिच्युएशन, आम्ही तिकडे येऊ का, काय वाटतंय. काही जण म्हणत होते कोरोना झाला तरी चालेल पण आम्हाला औरंगाबादला यायचं, घरी अभ्यास होत नाहीये. तर ठीक आहे, थोडंसं थांबा, थोडी सिच्युएशन अजून बेटर होऊ द्या. मला तरी वाटतं की तोपर्यंत होईल तेवढं ट्राय करा. आता काही जण असे होते की ज्यांनी तालुक्याच्या ठिकाणी रूम करून राहत होते ते, पण तिथं पण कोरोनाचा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे परत गावाकडे गेलेले. तर तुम्ही थोडासा माइंडसेट ठेवा की आपल्याला घरी करणंच आहे. तुम्ही खूपच कम्फर्ट झोनमध्ये पळायचा प्रयत्न करताय, पण इकडे येऊन जर परत प्रॉब्लेम झाला तर सगळा वेळ वाया जाईल. कारण मुलांची मेंटॅलिटी काय होती की औरंगाबादला जाऊन अभ्यास करू, औरंगाबादला जाऊन अभ्यास करू, पण तोपर्यंत तुम्ही सगळाच वेळ वाया घालवताय ना. त्यामुळे तोपर्यंत चालूच ठेवा अभ्यास. जरी झालं सगळं क्लिअर तर वीकली टॉक थ्रू मी तुम्हाला सांगणारच आहे. तर कोणी विचारत मला अविनाशनी औरंगाबादला येऊ का, तुम्ही म्हणाल बाबा ॲट युअर ओन रिस्क, सध्या रिस्क आहे, पेशंट्स भरपूर निघताय. सेम असाच अविनाश गवळी याचा पण प्रश्न होता की सर मी तालुक्याच्या ठिकाणी गेलो होतो ना, आता परत घरी यावं लागतंय आणि घरी बिलकुल अभ्यास होत नाही, इंटरेस्ट पण येत नाही. हां, त्याचं काय म्हणणं होतं, हे बघा, हॅलो सर माझ्या घरी अभ्यास होत नव्हता म्हणून मी परभणीला जाऊन रूम केली होती. म्हणजे तो परभणीपासून एका खेडेगावात राहत होता आणि कोरोनाचे तिथं पेशंट वाढल्यामुळे परत घरी आलेलो आहे, पण घरी काय अभ्यास होत नाहीये, काय करावं सर, एक्झाम जवळ येत आहे, त्याचं एक टेन्शन येतं आहे. आणि आता मला वर्ड प्रॉब्लेम जमायला लागलेले, इंग्लिशमध्ये पण इंटरेस्ट येतोय, पण मग सगळं मी डिस्टर्ब होऊन गेलेले. तर मला वाटतं इथं थोडंसं मेंटली स्ट्रॉंग राहावं लागेल. थोडंसं मित्रांना पकडा, त्या लाईव्ह सेशन्सला अटेंड करा, स्वतःला थोडंसं बॅक करा. ही डिफिकल्ट सिच्युएशन आहे नो डाऊट, पण या क्रिटिकल सिच्युएशनला आणि हे आउट ऑफ कम्फर्ट झोन आहे, तुम्ही सध्या तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये नाही आणि कम्फर्ट झोनच्या बाहेर तुम्ही कसं परफॉर्म करता हे सगळं बघण्याचं राहील. जसं मी तुम्हाला आधी बोललो, कुणालनी काय सांगितलं की तुम्ही तिथून बाउन्स बॅक कसं करता, प्रेशर सिच्युएशनला कसं टॅकल करता, हेच बघण्यासारखं राहील. कारण असंच तुमचं पेपरमध्ये पण होणार बरं का, पहिलाच क्वेश्चन बाउन्सर देऊन टाकता, माणसाचं तिथंच लगेच सगळं खच्चीकरण होऊन जातं कॉन्फिडन्सचं, पण त्यानंतर तुम्ही कसं बाउन्स बॅक करता हे इम्पॉर्टंट राहील. त्यामुळे या सिच्युएशन्सला होईल तेवढं टॅकल करण्याचा प्रयत्न करा, याच्यापासून पळू नका. शेअर करा अशा गोष्टी, मित्रमैत्रिणींसोबत डिस्कस करा, थोडंसं फॅमिलीसोबत थोडंसं डिस्कस करा, थोडं त्यांनाही सपोर्ट मागा की यार एक्झाम पण जवळ आलेलं आहे, एवढी कॉम्पिटिशन आहे, ते करतील. रोहननी एक चांगला व्हिडिओ पाठवलेला आहे, तो पाठवतो मी. शुभम महाजननी पण एक चांगला पाठवलेला आहे, आपला नवाजुद्दीन सिद्दीकीचा आहे, 3-3.5 मिनिटापासून पुढे बघायचं आहे, तसं मी मेन्शन करेल टेलिग्रामवरती. त्यानंतर डबल एओचं नोटिफिकेशन येण्याचा चान्सेस आहे, ही इंटरनेट एक्झामची रिक्वायरमेंट आहे म्हणे. हां, एका स्टुडंटने आपल्या प्रमोदनेच पाठवलेलं आहे, तो म्हणतोय की 29 ऑगस्टपर्यंत ही नोटिफिकेशन ऑफिशियली येईल. वी कॅन एक्सपेक्ट, तुम्ही नोव्हेंबर-डिसेंबरला एक्झाम होऊ शकते, तुम्ही विकली डॉकमध्ये सांगा. सो बेसिकली एक एक्झाम आहे अजून पुढे, तुम्ही सध्या अभ्यास करून ठेवा. SBI POचं जसं आपण म्हटलं होतं ते पण येऊ शकतं. त्यानंतर सर ते रँक बघायचा का पर्सेंटाईल बघायचा, असं एकाने मेसेज केलेला आहे ऑलिवूडच्या स्कोरमध्ये. तर ॲक्च्युली पर्सेंटाईल आणि रँक एकच असतं. ठीक आहे. समजा 4,000 मुलांनी पेपर दिला आणि त्याच्यामध्ये तुमचा 10% जर काढला 4,000चा, किती येईल 400, तुमचा 400वा रँक आला. 400वा रँक आला म्हणजे तुम्ही 10% कमी तुम्हाला मार्क्स भेटलेले, तर मग 100मधनं 10% कमी केले तर 90 पर्सेंटाईल झाला तुमचा. पर्सेंटेज नाही बरं का, पर्सेंटाईल. सो बेसिकली पर्सेंटाईल आणि रँक सेमच असतं. तुम्ही शक्यतो काय करा, पर्सेंटाईल बघा आणि पर्सेंटाईल तुमचा 90+ ठेवण्याचा प्रयत्न करा. हे मी आधी बोललेलो आहे. सो पर्सेंटाईल आणि रँक सेमच असतं. थोडा वेळ कमी, आता थोडंसं पटापटा घेऊ. बाकी हां, आता हा आपल्या क्लासचा नव्हता, पण हा म्हणे की सर मी तुमचं टेलिग्राम चॅनल वगैरे रेग्युलर फॉलो केलं, आज बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खूप छान वाटलं आणि मुलांनाही सांगा की यार बाहेरून पण आपण प्रिपेअर करू शकतो, जस्ट टेलिग्राम चॅनल फॉलो करून आणि बाकीचं विकली टॉक फॉलो करून. त्याच्यावरती एक मेसेज होता, त्याचा आत्ता बँक ऑफ महाराष्ट्रात जॉईनिंग झाली, त्याला खूप आनंद झाला, त्याने मेसेज केला होता. त्यानंतर मेन्सचं सेक्शनल टेस्ट चालू झालेले आहेत बरं का ऑलिवूडवरती. यांनी अभयनी सांगितलं मला, ज्यांच्याकडे ऑलिवूडचं पॅकेज एकदा जरा चेक करा की मेन्सचं सेक्शनल टेस्ट एक ऑप्शन आहे का. तो म्हणतोय की जुन्या मुलांच्या ज्यामध्ये आहे ते, नवीन मुलांच्या यात पण असेल तर तुम्ही ते देऊ शकता, ज्यांना मेन्सचं द्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्या मागच्या विकली टॉकच्या कमेंट बॉक्समध्ये कोणतरी कमेंट टाकली होती की सर 70 अटेम्प्ट होता, पण तुम्ही म्हणताय 72-73 करा, मग इझी क्वेश्चन अजून अटेम्प्ट करा, तर त्याला कसं करायचं. भरपूर मोठा मेसेज होता, मी त्याला त्याचं रिप्लाय पण दिलं होतं की कसं होतं की आता शेवटचे 2 मिनिटं उरले ना, तुम्ही डोक्यात काय आणता की 2 क्वेश्चन अटेम्प्ट झाले पाहिजे, तसं नका आणू. 2 मिनिटं उरले ना, एक तरी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. त्या 2च्या चक्करमध्ये एकही होत नाही, तर ॲटलिस्ट तो एक करण्याचा प्रयत्न करा. एक झाल्यानंतर पुढचा ऑटोमॅटिकली होऊन जाईल. तसं बघू आपण, आणि हे लगेच नाही होणार आहे. 1, 2, 3, 4 टेस्टमध्ये एक्सपेरिमेंट केल्यानंतर हळूहळू प्रेशर हँडल व्हायला लागेल. त्याने असाच काहीतरी मेसेज केला होता, गणेशने केला होता. ठीक आहे.
आणि बाकी हा एक लास्ट पॉईंट घेऊन टाकू आपण आता, बाकी बंद करू. शेवटचा पॉईंट असा होता, त्यांचा म्हणत सर पेजेसचा यूज कसा करायचा. आता पेजेसचं बघा, रफ पेजेस खूप कमी देणार आहेत ना, लिमिटेड देणार आहे तुम्हाला, तर त्याबद्दल सांगा थोडंसं. आता कसं आहे, 2013-14ला जेव्हा आम्ही जायचो त्यावेळेस तर रफ पेजेस एवढं काही नव्हतं, आम्ही जरा घरी पण घेऊन यायचो त्यावेळी. नंतर त्यांनी मध्ये स्टेपल करून थोडंसं रिस्ट्रिक्शन आणलं, घरी नाही आणायला लावले. मग आता त्याच्यातही ते म्हणतात की पेजेस एकदाच देणार आहे. अरे पण एकदाच जरी पेजेस देणार आहेत असं नाही की तुम्हाला एक पेज दिल ते म्हणून, त्यांनाही माहिती की आता मुलांना पेजेस लागतातच, मग आपण परत प्रोव्हाइड नाही करणार. तर देतानाच ते तुम्हाला चांगलं बऱ्यापैकी देतील, चांगले 3-4 पेजेस ते एक स्टेपल करून देतील, जसं मेन्सला देतात बघा. त्यामुळे मला नाही वाटत की पेजेसचा त्यांच्याकडनं काही तुटवडा राहील. प्लस तुमच्या साईडने काय, तर तुम्ही होईल तेवढं कमी जागेत करण्याचा प्रयत्न करा. कमी एकदमच चिंगूसपणा करू नका, ते पेजेस वाचवून काय आपल्याला करायचं नाही, पण होईल तेवढं थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरं त्यात पेन्सिलची प्रॅक्टिस एक चालू करू शकता तुम्ही, पेन्सिलने करू शकता, मग तिथे जाऊन नंतर त्याला रफ करून परत ते पेज यूज करू शकता. तर असे 2-3 ऑप्शन्स आहे. पण मला तेवढी गॅरंटी की ते पेज खूप कमी नाही देणार, त्यांना माहिती की पेज आपल्याला नंतर प्रोव्हाइड करायचे नाही, तर ते एकदाच जास्त पेज देऊन ठेवतील. ठीक आहे, क्लिअर रफ पेजेस. चलो ओके. सो याच्यात काही व्हिडिओज आहेत ते मी टेलिग्रामवरती टाकून दिली. या व्हिडिओ नंतर थोड्या वेळानंतर हा व्हिडिओ अपलोड होऊन जाईल. पण सीईटी बद्दलचं मी पहिले जे बोललो ते थोडंसं नीट लक्षात ठेवा की तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी बघण्याचा प्रयत्न करा, आणि ज्यांना भीती नाही त्यांनी हा पूर्ण सीझन फोडून काढून टाका. ठीक आहे. बाकी आज गणपतीमुळे थोडं सरांचं आजचं सेशन पोस्टपोन झालेलं आहे, लाईव्ह सेशन, पण ते घेऊन टाकू आपण लवकरच. आणि उद्या मॅथ्सचं सेशन राहील सकाळी 10:30 ते 12:30, 2 तास राहील. जे मी तुम्हाला मागच्या वेळेस बोललो होतो संध्याकाळच्या वेळेत ते सकाळी शिफ्ट झालेले. तर उद्या मॅथ्सचं लाईव्ह सेशन राहील. आणि बाकी इव्हिनिंग बॅचवाल्यांनी ॲप डाउनलोड करून ठेवा आणि तुमचं रजिस्ट्रेशन करून ठेवा, तुमचं नाव आणि मोबाईल नंबर त्यात टाकून ठेवा, बाकी सर बघून घेतील. ठीक आहे. सो अजून काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. मी जर काही राहिले असतील माझ्याकडनं तर डेफिनेटली पुढच्या याच्यात क्लिअर करतो. क्लिअर. चलो विल स्टॉप हिअर. सगळ्यांनी काळजी घ्या. ठीक आहे. एकच सेकंड.